आणि या युतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी त्यावेळेस 105 जागा जिंकली आणि शिवसेना 56 जागा जिंकली. अशा 161 जागा आणि काही अपक्ष असं मिळून जवळजवळ 170 लोक हे त्या ठिकाणी निवडून आले होते. आणि साहजिकच ही अपेक्षा होती की भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार तयार होईल. त्यावेळी माननीय पंतप्रधानांनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री बनेल अशा प्रकारची घोषणा देखील केली होती. परंतु दुर्दैवाने त्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्र शिवसेना आणि शिवसेनेचे नेते यांनी वेगळा निर्णय घेतला आणि विशेषतः हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज जन्म ज्यांचा विरोध केला आणि ज्यांनी हिंदुत्वाच्या विचाराचा विरोध केला, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विरोध केला, अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत त्या ठिकाणी युती केली आणि भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवलं. हा खरं म्हणजे मॅन्डेटचा अपमान होता. जनतेने वोट हे महाविकास आघाडीला दिले नव्हते, ते भाजप सेना युतीला वोट दिले होते. पण त्या मॅन्डेटचा पूर्णपणे अपमान त्या ठिकाणी झाला आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून चालू असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांना स्थगिती, कुठल्याही प्रकारची नवीन विकास योजना नाही आणि त्यातच प्रचंड भ्रष्टाचार हा देखील आपल्याला पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2 मंत्री हे भ्रष्टाचाराकरता जेलमध्ये जाणं, मनी लॉन्ड्रिंगमध्ये जेलमध्ये जाणं एक अत्यंत आश्चर्याची अशा प्रकारची गोष्ट होती किंवा खेदजनक अशा प्रकारची ही बाब होती. एकीकडे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला आणि दुसरीकडे त्याच्याशी संबंधित असलेला म्हणून मंत्री जेलमध्ये जातो तर त्याला मंत्रिपदावरनं देखील काढण्यात आलं नाही. आणि एकूणच रोज सावरकरांचा अपमान, रोज हिंदुत्वाचा अपमान. ठीक आहे, शेवटच्या दिवशी संभाजीनगर झालं, पण ते केव्हा झालं? गव्हर्नरचं पत्र आलं त्यानंतर कुठलीच कॅबिनेट घ्यायची नसते. जोपर्यंत विश्वासमत होत नाही तोपर्यंत कॅबिनेट घ्यायची नसते हा नियम आहे. तरीही कॅबिनेट घेऊन मग जाता जाता संभाजीनगर, धाराशिव, दिबा पाटील अशा प्रकारचे निर्णय झाले. ते अर्थात येणाऱ्या सरकारला पुन्हा घ्यावे लागणार आहेत, कारण ते वैध मानले जाणार नाही, पण त्याला आमचं समर्थनच आहे. मात्र अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये माननीय श्री एकनाथराव शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत आणि शिवसेनेच्या आमदारांची एक मोठी कुचंबणा झाली की ज्यांच्याशी लढलो आणि उद्या त्यांच्याशीच लढायचं आहे आणि त्यांच्यासोबत जायचं आणि उद्या हिंदुत्वावर मतं मागायची कशी, उद्या आम्ही कशाच्या भरोश्यावर बोलायचं? रोज अपमान होत असेल तर आम्ही कशाच्या भरोश्यावर लढायचं? आमच्याच मतदारसंघामध्ये आमचे हारलेले विरोधक
यांना रोज निधी दिला जात असेल तर कशाच्या भरोश्यावर लढायचं, अशा प्रकारचा विषय लक्षात झाल्यानंतर या सर्वांनी निर्णय घेतला की काँग्रेस राष्ट्रवादी सोबतची युती तोडा. ज्या युतीमध्ये आपण निवडून आलो ती युती ठीक आहे, ती आम्हाला मान्य आहे, पण काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आम्ही राहायला तयार नाही. मात्र दुर्दैवाने माननीय उद्धवजींनी या आमदारांच्या ऐवजी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना जास्त प्रिफरन्स दिला आणि शेवटपर्यंत त्यांचीच कास धरून ठेवली. अर्थात तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मी त्याच्यावर बोलणार नाही. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आज ज्यावेळी हे सरकार गेलं, माननीय उद्धवजींनी या ठिकाणी राजीनामा दिला, त्यानंतर महाराष्ट्राला एक अल्टरनेट गव्हर्नमेंट देण्याची आवश्यकता होती. वारंवार गेले 2.5 वर्ष मी आपल्याला सांगत होतो असं सरकार चालत नाही, हे कधीही पडेल. आणि त्याच वेळेस मी सांगायचो, आपण विचारायचे मला की सरकार पडलं तर निवडणुका होतील का. त्यावेळेस मी आपल्याला सांगायचो की सरकार पडलं तर आम्ही अल्टरनेट गव्हर्नमेंट देऊ, लोकांच्या डोक्यावर निवडणुका आत्ता आम्ही लादणार नाही. आणि म्हणून आज श्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचा विधिमंडळ गट, भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ गट आणि 16 अपक्ष आणि छोटे रजिस्टर्ड पक्षाचे आमदार असा एक मोठा गट हा सोबत आलेला आहे. अजून काही लोक येत आहेत. या सगळ्यांचे पत्र आज आम्ही गव्हर्नरला दिले आहेत. भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाही आहोत, कुठल्या तरी मुख्यमंत्री पदाकरता आम्ही काम करत नाही आहोत. ही तत्वांची लढाई आहे, ही हिंदुत्वाची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज 7:30 वाजता श्री एकनाथ शिंदे यांचा एकट्याचाच शपथविधी या ठिकाणी होईल. लवकरच पुढची कारवाई करून मग आम्ही एक्सपान्शन करू. या एक्सपान्शनमध्ये शिवसेनेचे शिंदे साहेबांसोबत असलेले, अपक्षांमधले आणि भारतीय जनता पक्षाचे असे सगळे लोक या एक्सपान्शनमध्ये या मंत्रिमंडळात येतील. मी स्वतः बाहेर असेन, पण पूर्णपणे या ठिकाणी हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी देखील असेल. आणि त्याकरता पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला मी देणार. आणि मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचारांचं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेलं हिंदुत्व, भारतीय जनता पार्टी सातत्याने जे हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व मांडताय, आणि सगळ्यात महत्त्वाचं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे विजन दाखवलंय ते विजन पुढे नेणारं. कारण आपण बघितलं 5 वर्षाच्या आमच्या कार्यकाळामध्ये ज्या वेगाने महाराष्ट्राचा विकास झाला तो वेग गेल्या 2.5 वर्षात पूर्णपणे संपलेला आहे. आणि मला विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मेट्रो असेल, वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतील, किंवा ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, इम्पेरिकल डेटा
पूर्ण करून माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन ओबीसीला पुन्हा आरक्षण बहाल करणे हा विषय असेल किंवा इतर सगळे विषय, मी आता सगळे विषय मांडत नाही, मराठा आरक्षणापासून तर सगळे विषय हे निश्चितपणे एका निश्चित टप्प्यावर जातील. प्रत्येक समाजाला आणि विशेषतः दुर्बल घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकार करेल असा मला विश्वास आहे. आणि म्हणून मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं श्री एकनाथ शिंदे साहेब यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. आज मुझे पता है हमारा ऑटोमेटिक होता है, हमारा हाँ पूरा है भैया, ऑटो मोड है. वैसे खबर तो चली गई मराठी में अभी. खबर गई लेकिन गहराई लाओ. जी जी. देखिए 2019 में भारतीय जनता पार्टी और शिवसेना साथ में चुनाव लड़ी. माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हमें पूर्ण बहुमत मिला. बीजेपी को 106 सीटें, शिवसेना को 56 सीटें और कई अन्य लोग हमारे साथ आए. 170 तक हमारी मेजॉरिटी जा रही थी. माननीय प्रधानमंत्री जी ने चुनाव के दरमियान भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री का नाम भी ऐलान किया था, सबको मंजूर भी था. किंतु चुनाव के बाद शिवसेना के नेताओं ने यह निर्णय किया कि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जी ने जिन विचारों का जीवन भर विरोध किया, जीवन भर जिनसे लड़ाई की और जिनके बारे में वो कहते थे कि अगर इनके साथ जाना पड़ा तो मेरी दुकान बंद कर दूंगा, ऐसे लोगों के साथ अलायंस किया. और उसके बाद 2.5 साल हमने एक सरकार देखी जिसमें न कोई तत्व थे, न कोई विचार था, न कोई गति थी, न कोई प्रगति थी. जो सरकार चालू इंफ्रास्ट्रक्चर के प्रोजेक्ट्स को बंद कर रही थी, जो सरकार लगातार भ्रष्टाचार के आरोपों से लिप्त थी, जिस सरकार के 2 मंत्री मनी लॉन्ड्रिंग में जेल में गए, दाऊद के साथ रिश्ते, इसका आरोप मंत्री पर लगा, बावजूद उसके जेल में जाने के बाद भी उनको मंत्रिमंडल से हटाया नहीं गया. तो एक प्रकार से पथभ्रष्ट ऐसी सरकार भारतीय जनता पार्टी ने, जिसको लगातार विरोध किया, ऐसी सरकार शिवसेना के माननीय उद्धव जी के नेतृत्व में कांग्रेस एनसीपी की सरकार चली. और इस सरकार के चलते शिवसेना के विधायकों में बड़ा रोष था. उनको लगता था वापस वोट मांगने जाना है और आज तक जो बातें कही उसके विरोध में काम हो रहा है. जिनके खिलाफ जिंदगी भर लड़े उनके साथ बैठे वोट कैसे मांगेंगे. साथ ही में उनकी कॉन्स्टिट्यूएंसी में उनके खिलाफ जो हारा उसको पैसा मिलता था, फंड्स मिलते थे और ये सारी चीजों से एक बड़ा अनरेस्ट था.